Hello, good evening, my dear student. How are you? Very fine. Okay, today we are going to see 1.3 Basketful of Moonlight from the textbook of 10th class. This poem is written by Sunil Sharma. Let's read this poem. Oh moon, give me moonlight, basketful or two baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to show many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. Oh moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. Oh moon, give me a basketful of moonlight. I want to show seeds of moon on the side of the path. Sunil Sharma. This poem is translated from Dogri language. Okay. या सगळ्या पोएमचं तुम्हाला ट्रान्सलेशन सांगण्यासाठी एकंदर वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन सगळ्यांचं मी ट्रान्सलेशन सांगतो आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला याचं एकंदरीत एकादमात ट्रान्सलेशन सांगतो आहे. त्याच्यानंतर मी लाईन टू लाईन हा ट्रान्सलेशन सांगणार आहे. ठीक आहे. तर या कवितेत मुलगा आकाशातल्या चंद्राला उद्देशून म्हणत आहे की अरे चंद्रा, तू मला प्रकाश दे. 1-2 टोपल्या भरून तुझा चंद्रप्रकाश मला दे. आणि थोड्या चंद्रप्रकाशाच्या बियाही त्यामध्ये तू घाल. कारण की शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रकाशाचे खूप छोटे छोटे चंद्र मला पेरायचे आहेत. रोज सकाळी गावातील लोक कामासाठी शहराकडे जातात. मात्र परतताना वाटेवर दाट काळोख असतो. माझे गाव खूप दूर आहे. रस्ता कच्चा आहे आणि विंचव आणि सापांनी भरलेला आहे. पण बस धावत नाही की कुठली गाडी त्यावर जाणं येणं करत नाही. माझे बाबा जेव्हा घरी उशिरा परत येतात तेव्हापर्यंत मी झोपी गेलेला असतो. आणि अगदी सकाळी ते जेव्हा कामावर जातात तेव्हाही मी झोपलेलाच असतो. म्हणून कवितेतील हा मुलगा काय म्हणतो की अरे चंद्रा, तुझ्या टोपलीभर मला प्रकाश उधार दे. कसा दे? उधार दे. माझ्या गावाकडे येणारा रस्ता मी प्रकाशित करून टाकीन आणि माझे बाबा त्यामुळे लवकर घरी परत येऊ शकतील. कारण मला त्यांच्याकडून पऱ्यांच्या कथा ऐकायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे बऱ्याच दुसऱ्याही खूप साऱ्या कथा ऐकायच्या आहेत. हे चंद्रा, तू मला आपला टोपलीवर प्रकाश दे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत. तर अशा प्रकारे या कवितेचे हे ट्रान्सलेशन आहे. आता मी तुम्हाला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करून सांगतो. ओ मून, अरे चंद्रा, गिव मी मूनलाईट. गिव मी मूनलाईट, मला तुझ्या चंद्रप्रकाश दे. किती दे? तर बास्केटफुल और 2 बास्केटफुल, 2 बास्केट मला तुझ्या चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट, आणि त्यामध्ये चंद्रप्रकाशाच्या बिया पण घालून मला दे. असं या पहिल्या स्टँजामध्ये तो लहान मुलगा सांगत आहे. कोणाला सांगत आहे? तर चंद्राला सांगत आहे. चंद्राला मागत आहे चंद्रप्रकाश किंवा चंद्रप्रकाशाच्या बिया. तर इन दिस पोएम हु इज द स्पीकर? अ स्मॉल बॉय इज द स्पीकर इन द पोएम. या कवितेमध्ये एक लहान मुलगा स्पीकर आहे. त्याच्यानंतर म्हणत आहे फ्रॉम द सिटी टू माय विलेज, म्हणजे शहरापासून तर माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड ऑफ द पाथ, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आय वॉन्ट टू शो मेनी. आय वॉन्ट टू शो, SOW, शोचा अर्थ आहे पेरणे. आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाच्या छोटे छोटे चंद्राचे बिया मला पेरायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. रोज वर्क करण्यासाठी कोण जातो? होल विलेज, पूर्ण गाव. कुठं जातो? टू द सिटी, म्हणजे पूर्ण गाव शहरामध्ये कामासाठी रोज जात असतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे, आणि रस्ता हा कसा होऊन जातो? डार्क होऊन जातो
केव्हा? ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आता माझं गाव हा शहरापासून क्वाईट फार आहे. फारचा अर्थ आहे दूर, खूप दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर रस्ता हा कशाने भरलेला आहे? हा टफ आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे. टफचा अर्थ इथं आहे जाण्यासाठी खूप कठीण, अवघड. माझ्या गावापासूनच्या तर शहरापर्यंतचा जो रस्ता आहे तर तो टफ आहे, म्हणजे जाण्यासाठी अवघड आहे. आणि त्याच पद्धतीने फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि विंचवानी भरलेलं आहे आणि सापांनी भरलेलं आहे. तर इथं एक प्रश्न तयार होतो, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू व्हिलेज डेंजरस. म्हणजे गावापासून तर शहरापर्यंतचा रस्ता हा डेंजरस का आहे? तर त्याचं कारण असं आहे, ठीक आहे, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज हिज, मायचे ऐवजी हिज वापरायचे. हिज व्हिलेज इज क्वाईट फार, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ठीक आहे. त्यानंतर नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. नायदर बस जात येत नाही, किंवा कार्ट कोणती बैलबंडी ही जात, प्लाईज म्हणजे जाणे येणे करणे. बस किंवा कोणती गाडी जाणे येणं करत नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम ॲज आय एम स्लीप. आणि जेव्हा माझे वडील घरी परत येतात तर आय एम अस्लीप म्हणजे मी झोपी गेलेला असतो. ही आता प्लाईजचा अर्थ इथं दिला आहे. प्लाईज मीन्स ट्रॅव्हल रेग्युलरली ओव्हर अ रूट, म्हणजे प्लाईज म्हणजे जाणे येणे करणे. आता त्यानंतर बघा, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. आणि ही कोणासाठी म्हटलं? आपल्या वडिलासाठी. आणि त्याचे वडील अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे भल्या सकाळी ते निघून जातात. कुठे निघून जातात? कामावर निघून जातात. व्हाईल आय एम स्लीपिंग. तर आय कोणासाठी वापरलेलं आहे? त्या लहान मुलांसाठी. तर तो लहान मुलगा काय म्हणतो? जेव्हा मी झोपलेलाच असतो, गाढ झोपेत असतो, तर तेव्हाच माझे वडील भल्या सकाळी कामावर निघून जातात. त्यानंतर म्हटलं आहे, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ऑन लोनचा अर्थ आहे उसने दे, उधार दे. उसने दे, उधार दे. काय दे? तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे मला तुझ्या टोपलीभर चंद्रप्रकाश उधार दे, असं चंद्राला उद्देशून तो लहान मुलगा म्हणत आहे. हु इज द स्पीकर इन द पोएम? स्मॉल बॉय इज द स्पीकर इन द पोएम. मग पुढे काय म्हटलंय? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आय वॉन्ट टू लाईट म्हणजे मला प्रकाशित करायचं आहे. काय करायचं आहे? द डार्क रूट म्हणजे काळोख असलेला हा रस्ता, अंधाराने व्याप्त असलेला हा रस्ता मला प्रकाशित करायचा आहे, असं तो म्हणतोय. सो दॅट, आणि म्हणून, सो दॅट मीन्स म्हणून, माय फादर रिटर्न्स अर्ली, आणि म्हणजे जेणेकरून माझे वडील लवकर घरी परत येऊ शकतील. जर याने गावापासून शहरापर्यंतचा रस्ता प्रकाशित केला तर त्याचे वडील लवकर घरी परत येऊ शकतील असं त्याला वाटते. तो म्हणतोय, आय वॉन्ट टू हिअर द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तो आपल्या वडिलाकडून काय ऐकू इच्छितो? तर पर्यांच्या कथा आणि अन्य दुसऱ्या कथा ऐकू इच्छितो. आता इथं प्रश्न आला, व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. म्हणजे त्या कवीच्या मताप्रमाणे त्याचे वडील लवकर का यायला पाहिजे? तर त्याचं कारण आहे बिकॉज. आता इथं व्हाय असल्यामुळे काय करावं लागेल? इथं व्हाय आहे तर उत्तर बिकॉजनं द्यावं लागेल. तर द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली बिकॉज ही आल्सो वॉन्ट. टूच्या ऐवजी टू ही लिहू शकता किंवा आल्सो ही ठेवू शकता. ही टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. अशा पद्धतीने या प्रश्नाचं हा उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा की ओ मून काय म्हणत आहे? ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा तुझा मला एक बास्केट चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मून. कारण की मला त्या चंद्राच्या बिया कुठं पेरायच्या आहेत? शोच्या, SOW शो म्हणजे रोवणे किंवा पेरणे, जमिनीमध्ये पेरणे. ऑन द साईड ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. चंद्रप्रकाशाच्या बिया पेरलं की रस्ता उजेडानं पूर्ण प्रकाशित होईल असं त्याला वाटते. आणि म्हणून इथं तो मुलगा म्हणत आहे चंद्राला की तू मला चंद्राचा प्रकाश दे. तर इन दिस वे वी हॅव सीन द ट्रान्सलेशन ऑफ दिस पोएम. या प्रकारे आपण या पूर्ण संबंध कवितेचं मराठीमध्ये भाषांतर बघितलेलं आहे. आता यामध्ये हा प्रश्न आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. तर याच्यामध्ये व्हॉट डज द पोएट विश टू गेट, तर इथं हे लिहावं लागेल की बास्केट
मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर या पद्धतीने याचं उत्तर येईल. म्हणजे म्हणू शकतो बास्केट फुल ऑफ मूनलाईट. याचं उत्तर काय येईल? बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्याच्यानंतर व्हाय म्हणत आहे, तर त्याला का पाहिजे आहे, तर आपण लिहू शकतो बिकॉज ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रोड फ्रॉम द सिटी टू हिज व्हिलेज. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा एक इथं प्रश्न आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुम्ही संध्याकाळच्या वेळ आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत कसे घालवता. तर तुम्ही म्हणू शकता वी चॅट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. आपण वेगवेगळ्या विषयावर काय करतो, चॅट करतो, गप्पा मारतो. वॉचिंग टी व्ही पाहतो. बाय डिस्कसिंग ऑन करंट इश्यू. आणि करंट इश्यूवर म्हणजे जे काही सध्या घडत असेल तर त्या घटकावर तुम्ही डिस्कस करता, टी व्ही पाहता आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयावर तुम्ही गप्पा मारत असता. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहू शकता. तर आता बघूया इंग्लिश वर्कशॉप. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. कवितेच्याच मदतीने आपल्याला या प्रश्नांचे उत्तर पूर्ण करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, ए द चाइल्ड वॉन्ट्स टू शो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. तो लहानसा मुलगा आपल्या गावापासून तर कुठपर्यंत, सिटी टू हिज विलेज. फ्रॉम सिटी टू हिज विलेज म्हणजे आपल्या गावापासून तर शहरापर्यंतचा प्रकाश तो चंद्राने प्रकाशित करू इच्छितो. ठीक आहे. देन अकॉर्डिंग टू दी चाइल्ड, त्या मुलाच्या मताप्रमाणे. अकॉर्डिंग टू म्हणजे त्याप्रमाणे, त्या मुलाच्या मताप्रमाणे द रूट ऑफ हिज विलेज इज टफ. त्याचा गावचा रस्ता हा टफ आहे, अवघड आहे. अँड फुल ऑफ, कशाने भरलेला आहे, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. कवितेतूनच तुम्हाला दिसेल, अगदी सोपे आहेत हे. त्याच्यानंतर द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन. तर चंद्रप्रकाश तो कसा मागू इच्छितो, ऑन लोन म्हणजे उसने मागू इच्छितो, उधार मागू इच्छितो. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट. तर तो मुलगा तो रस्ता जो आहे प्रकाशित करू इच्छितो. तर सो दॅट म्हणजे जेणेकरून हिज फादर रिटर्न अर्ली, जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी परत होतील. ठीक आहे. नाव लेट्स सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. चाइल्ड राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युजिंग फॉर द फॉलोइंग नाउन्स. आता हा मून आहे, हा रूट आहे, हा विलेज आहे, हा मॉर्निंग आहे. तर या नाउन्सना डिस्क्राईब करणारे कोणकोणते शब्द आले आहेत पहा. मून्सला डिस्क्राईब करणारं स्मॉल आहे, रूटला डिस्क्राईब करणारं डार्क आहे, विलेजला डिस्क्राईब करणारं होल आहे, मॉर्निंगला डिस्क्राईब करणारं अर्ली हा शब्द आहे. तर प्रश्न काय आहे, हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस. ह्या खालील ज्या विशेष आहेत की गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑफ 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट किंवा आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर कम, आय कॅन टेक हेल्प ऑफ द पीपल ऑफ हिज विलेज अँड रिक्वेस्ट गव्हर्नमेंट ऑथॉरिटी टू प्रोव्हाइड लाईट्स ऑन द रोड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. आपल्या गावापासून तर शहरापर्यंतचा रस्ता प्रकाशित करण्यासाठी तो गव्हर्नमेंटला विनंती करू शकतो लोकांच्या मदतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. द बॉय कॅन अप्लाय हायर ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट टू बिल्ड सेफ रोड. तो गव्हर्नमेंटला विनंती करू शकतो गव्हर्नमेंटला की सुरक्षित असे रस्ते तयार करा. सो दॅट हिज फादर कॅन रिटर्न होम अर्ली अँड सेफली, जेणेकरून त्याचे वडील हे अतिशय सुरक्षित आणि लवकर घरी परत येऊ शकतील. आता पुढे बघा, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. आता याच्यामध्ये फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. तर ही लाईन जी आहे कवितेमध्ये कोणत्या लाईनचा अर्थ आहे, तर हे आहे व्हेन माय फादर रिटर्न्स होम अर्ली. व्हेन माय फादर रिटर्न होम अर्ली. ठीक आहे. इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तर ही लाईन कवितेमध्ये कोणती लाईन आहे, हे ती कवितेमधली लाईन जशीच्या तशी तुम्हाला इथं लिहायची आहे.
तर ती कोणती लाईन आहे? आय वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. ठीक आहे. त्यानंतर रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्क पाथ. तर I want to show seeds of moon on the side of the path. अशा प्रकारचा हा. The next activity number 5, write as many words as you can using full or full as suffix. तर फुल या प्रत्ययाचा तुम्हाला सफिक्स म्हणून उपयोग करून हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल जसं बास्केट फुल करून दिलं आहे, बास्केटला फुल लावलेलं आहे, बकेटला फुल लावलेलं आहे. तर असे फुल हे सफिक्स लावायचे आहे. याला काय म्हणतात? सफिक्स, प्रत्यय. तर जसं माउथ फुल आहे, बॅग फुल आहे, स्पून फुल आहे म्हणजे चम्मचभर, हँड फुल आहे हातभर, टँक फुल आहे म्हणजे टंकीभर. तर अशा पद्धतीनं फुल हे सफिक्स लावून हे शब्द तयार करता येऊ शकतात. त्यानंतर पिक आउट द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. तर याच्यामध्ये लाईन नंबर 14. तर हा एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचा. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हा ॲलिट्रेशनचा एक्झाम्पल आहे. कारण की एकाच ओळीमध्ये 2 शब्द स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हे ने लिहिले गेले आहेत. जेव्हा एखाद्या ओळीमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्द हे एकाच अक्षराने सुरू होत असतील तर तेव्हा त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असतो. अगदी त्याचप्रमाणे बघा इथं या ओळीमध्ये बघा, शोस आय वॉन्ट टू शो सीड्स ऑफ मूनलाईट. तर शो आणि सीड्स 2 शब्द आहेत. या दोन्ही शब्दाची सुरुवात जी आहे ने झालेली आहे. म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच काय आहे? ॲलिट्रेशन आहे. ॲलिट्रेशनला मराठीत अनुप्रास असे म्हणतात. ओके. नाव लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. तर रिपिटेशनचं एक एक्झाम्पल बघूया लाईन नंबर 8 मध्ये. तर या ओळीमध्ये बघा, स्मॉल स्मॉल हे रिपीट झालं आहे. रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणजे पुनरुक्ती, पुन्हा पुन्हा शब्द वारंवार पुन्हा पुन्हा शब्द एकाच ओळीमध्ये येणे. तर इथं स्मॉल स्मॉल म्हणजे रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच या ओळीमध्ये आहे. नाव राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर या कवितेचं अप्रिसिएशन मी देतो आहे तुम्हाला. याच्यामध्ये 5 मुद्दे असतात. टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि याच्यामध्ये ॲलिट्रेशन, रिपिटेशन, ॲपॉस्ट्रॉफी, पर्सॉनिफिकेशन, अँटिथेसिस अशा प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आहे. आणि त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर याच्यामध्ये इन दिस पोएम द पोएट प्रेझेंट द प्रॉब्लेम ऑफ व्हिलेज फ्रॉम द पॉईंट ऑफ. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण या कवितेचं ट्रान्सलेशन बघितलं आहे. त्याचप्रकारे इंग्लिश वर्कशॉपमधले काही इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी बघितलेल्या आहे आपण. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, काय वाटला हे कळवावे. आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्याही कॉमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी सगळ्यांना जाता जाता एक रिक्वेस्ट करतो आहे की अजूनही जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. Thanks for watching this video. We shall meet again in the next video. Till then, bye. Good night.